नमस्कार मित्रांनो, मी पवन रावराणे कोकणी कॉम्बो या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणि आजचा जो व्लॉग होणार तो सगळ्यात भारी होणार आहे, कारण की आमच्या जवळ फोंडा बाजारपेठ आहे। ही खूप जुनी बाजारपेठ आहे आणि प्राचीन बाजारपेठ, आणि ह्या बाजारपेठेत दळणवळणीचं काम या जास्त केलं जातं पूर्वीच्या काळीपासून। तर तीच बाजारपेठ आज बाजार आहे सोमवारचो, तर त्याच तुमका दाखवणार असं आहे। तर आपल्यासोबत बघू शकतास आपलं पार्थ असा आणि वरद दादा असा। तुमका सांगूचं म्हणजे मागचे व्हिडिओ देखा मी व्हिडिओ केलेलो होतो, त्या टायमिंगला पहिलेच व्हिडिओ होतो माझा जांभळांचो, त्या टायमिंगला हे दोघ जण होते। तर विषय काय ह्यो असा गुजरातचो आणि ह्यो पण मुंबईचाच असा। तर हेंका पण मी आता बाजारपेठ दाखवणार असं आहे आणि आपलं थोडक्यात कोकण कसा ना तर आपण हेंका फिरवणार असं आहे। तर चला आता आपण व्हिडिओत भेटूया। तर मित्रांनो, आता आपण चाललो असो आणि आता आपण हैना जाणार आपल्या स्टँडवर, थैना मग आपण जाणार फोंड्यात। आणि फोंड्यात ह्या खूप मोठा म्हणजे जुनं बाजारपेठ आणि प्राचीन बाजारपेठ म्हणून ओळखला जाता। आणि थंय पण दळणवळण म्हणजे जी काही लोक ह्या करतात काय सामान घेतात किंवा सामान बाहेर नाही येता, थंय जास्त येता। तर मित्रांनो, आपण तुमका दाखवणार ते, चला। अरे वा मित्रांनो, आता आम्ही थांबलो आपल्या स्टॉपवर आहे ना। आता आपण फोंड्याक जाणार आहे ना। हे बघा सरळ रोड जातो फोंड्याक। आता तुमका मी फोंड्याक जाऊन भेटतोय। तर चला आता बघूया रिक्षा कधी येता किंवा कोणती गाडी येता। नमस्कार, इधर फोंड्या में। तर मित्रांनो, आता पार्थ आपलं इलो असा कोकणात आणि तो गुजरातचो असा मूळ। तर कसं वाटतं कोकणात कोकणात येऊन फार बरं वाटलं मला। गेल्या वर्षी पण आलेलो तेव्हा पण मला लई चांगलं वाटलं। या वर्षी पण मला खूप चांगलं वाटतं। तुम्ही लोक आहेत, मला सगळं दाखवतात, जानकारी भेटली, मला खूप आवडतं मला यायला। त्यानंतर इथले वातावरण कसं आहे, थोडक्यात सांग वातावरण एकदम कसं आहे? वातावरण बाहेरच्या मुंबई साईड किंवा बाकी दुसरीकडे जाणार तिथलं आणि इथलं वातावरण कसं आहे कोकणातलं? खूप जास्त फरक आहे। इकडचं वातावरण, इकडचे वाईल्ड लाईफ वगैरे खूप छान आवडतं मला। चालेल, धन्यवाद। थँक्स, लव यू। तर मित्रांनो, आता आपण इलो फोंडा आपला, हे आपले सगळे रिक्षा लागतात ते घोणसरीक जाणार आहे, म्हणजे आपल्या गावात जाणार आहे। आणि आता तुमका मी दाखवणार असं आहे। आता तोपर्यंत या फोंडा घाट बसताना का त्यानंतर आता आपण बाजार फिरणार असो, चला। हे आपले थोडेसे मार्गदर्शक आमचे। अरे मित्रांनो, आता ह्या बघतोस आपला फोंडा घाटचा बसताना का, आणि आज सोमवार असल्या कारण गर्दी खूप असा सगळे एस्टिंगसाठी लागली आहेत, बघू शकतात। तर मित्रांनो, आता हैना बाजारपेठेक आपल्या सुरुवात होतली हैना। तर आता आपण जाऊया आणि तुमका बाजार दाखवते कसा कधी भरलो होतो, चला। कशी आहे लसूण? 150 रुपये किलो। ओके। वाटा कसा? 20 रुपये 20। आहे 100ला वाटा। ओके। तुम्ही दर सोमवारचे असता? ओके चालेल। तर मंडळींनो, हे बघताच तुम्ही आपल्या फोंड्यातील सगळ्यात फेमस वडापाववाले। तुम्ही दरवेळेस दर सोमवारची असता? दर सोमवारची असता तुम्ही? कुठली तुम्ही? कलमट। ओके। कोणते बी आहे? नको गर्दी मारण्याची आहे मित्रांनो, बघू शकता। आणि इकडे गावठी भाजीवाले आहेत, बघू शकता हे बघा। मित्रांनो, समोर न बघताच ना तर हे ना मेन बाजार चालू होता, म्हणजे ते भाजीपालो गावता जास्त। तर चला जाऊया आपण बाजारात। होय अकडे सगळे गरम मसाल्याने गावतले बघा अकडे।
20 रुपयाक 3 2 3 नाही 4 नाही लावू शकत नाही. लिंबू फुटले. लिंबू कसे फुटले ते विचार. 40 ना रे. काय बोलतो कसे आहे ते यांचा प्राइस काय 10 रुपये. 5 रुपये पाव किलो 60 रुपये. हे पण पाव किलो 60 रुपये. इथे खारी बटर आहे बघू शकतास. दर सोमवारचे असतास काय. ओके चालत चालत. काजी कशी म्हटला 160. तर मित्रांनो या जुन्या काळीचं हॉटेल आहे म्हणजे प्राचीनपासून चालत गेलेलं हॉटेल आहे. मित्रांनो हॉटेलचं नाव म्हणजे हनुमान हॉटेल आणि हा भजी एक नंबर गावता आणि सगळ्यात जुना फोंड्या बाजारपेठेतला ह्या हॉटेल असा. तुम्ही कधी फोंड्या दिलास तर भजी नक्की ट्राय करा. तर मित्रांनो आता बसलो असं बरं आपले सॉरी पार्थ असा साहेब असत आपले. नाही कसं वाटतं रे गरम होणार नाही. गरमीचे दिवस आहेत. तर म्हटलं तर ह्या काय म्हणतात ती कांदा भजी एक नंबर असतात. तुम्ही मागवलेली आहे पार्सलमध्ये. 2 hours later. बघू शकतास भाजी. टमाटे कसे आहेत 30 रुपये. ओके ओके चालत. तर मंडळीनो फोंडा बसस्थानकच्या बरोबर समोर हे मोबाईलच्या कवरांचं दुकान असा आणि दर सोमवारचे काका असतात आणि एक नंबर कवरा असतात. 100 रुपये. तर मित्रांनो आता बाजार सगळं फिरून झालो आणि आता थंड होत झाला आणि हाय मस्तपैकी जिरा सोडा चला बघा 2 जण बसले. बराच साधा बाजार बंद होतो संध्याकाळी परत चालू होतो. तर आता जाऊया पुढे. बघा कडधान्य पण वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकतात. तर आता मित्रांनो आपण चाललो असो घराच्या दिशेने. बाजार वगैरे सगळा तर करून झाला आणि आता हैलर पुढे सुकटा आणि असत बघू शकतात. योग्य त्या दरात सुकटतात आणि खूप भारी क्वालिटीची सुकटा असत. फोंड्यातून बोळात म्हणजेच घोणसरी घेणाऱ्या रोडला ही सुकटा वगैरे आणि मावऱ्याचं बाजाराने भरलेलं असतात. तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघालात तो कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या कोकणातलो जुनो बाजारपेठ म्हणून फोंडा घाटला ओळखला जाता आणि खूप जुनो असा प्राचीन असा बाजारपेठी आणि थंय दळणवळण म्हणजेच भाजीपालो म्हणा किंवा जास्त विक्रेती ही जास्त थंय घडली जाता म्हणजे जास्त होता फोंडा घाटात. तर आणि आता तुमका कसं वाटलं ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. येणारे सगळे व्हिडिओ भारी असणार आहेत आणि आता आपल्याकडे पाहुणे पण येलेत गुजरातवरनं आणि तर त्यांना पण फिरूचा असा. आता जी लय मी आहे घराकडे. आता पुढच्या व्हिडिओत भेटूया. चला.